सेवाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आज 8 सप्टेंबर बीड येथे तमाम बंजारा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी एक मोठा लढा उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे। आज बीड जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून गावागावातून बंजारा समाज एकवटलेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याबाबतचे धोरण जाहीर केलेलं आहे। त्यामुळे बंजारा समाजाच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत। जर हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती मिळत असतील तर बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये किंवा अनुसूचित जमातीच्या सवलती का मिळू नये असा प्रश्न समाजासमोर उभा राहिलेला आहे। मागच्या 50 वर्षापासून या समाजाने अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा म्हणून केंद्र शासनाच्या स्तरावर आणि राज्य शासनाच्या स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत, परंतु अद्याप या समाजाला त्या बाबतीमध्ये यश आलेलं नाही। परंतु आता या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे बंजारा समाजाच्या या आशा निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने या एसटी समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आज बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून समाज एकवटलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटीचं आरक्षण घेऊ अशा प्रकारचा एक निर्धार या समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत, एक तर ओबीसीचं आरक्षण टिकवणे आणि दुसरीकडे एसटीचं आरक्षण मिळवणे। कारण ओबीसीच्या मध्ये बंजारा समाजाला जे राजकीय आरक्षण प्राप्त होतं आणि केंद्र शासनाच्या ज्या सवलती मिळतात त्या सवलती कायम ठेवणे आणि जर हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला जर आरक्षण प्राप्त होत असेल तर ते निश्चितच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये ज्या नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत किंवा ज्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत त्या ट्राईब्स म्हणून करण्यात आलेल्या आहेत। जर ट्राईब्स म्हणून नोंदी त्या गॅजेटमध्ये असतील तर बंजारा समाजाला निश्चितच त्या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यास काहीच हरकत नाही। कारण बंजारा समाज हा वर्षानुवर्षे अनुसूचित जमातीच्या ज्या काही क्रायटेरिया आहे किंवा जे निकष आहे ते निकष पूर्ण करतो। बोलीभाषा असेल, खानपान असेल, पेहराव असेल आणि सर्व पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेला समाजाची भाषा असेल, सर्व एक असल्यामुळे आणि इतर समाजापासून कोसो दूर राहणारा हा समाज आहे, इतर समाजामध्ये न मिसळणारा समाज आहे आणि ज्या भौतिक आणि शैक्षणिक आणि राजकीय असुविधा आहेत आणि जे मागासपणा जो या समाजाचा आहे त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी लागणाऱ्या जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये पूर्णपणे हा समाज बसतो। त्यामुळे अनुसूचित जमातीच्या सवलती या समाजाला मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचा एक निर्धार या समाजाने केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर या समाजाला या सवलती मिळणं हे आवश्यक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे आणि तो आता हा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्धार महाराष्ट्रभर या समाजाने केलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज बीडमधून मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा एकत्र आलेला आहे।